अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। राळेगाव नगरपंचायतीच्या प्रांगणात क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले युवा मंच व छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ज्योतिबांची सावली सावित्री माऊली या 2 अंकी नाटिकाचे आयोजन करण्यात आले होते। राळेगाव येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले युवा मंच व छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तात्कालिक सामाजिक परिस्थितीवर आधारित 2 अंकी संघर्षमय नाटकाचे दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नगरपंचायतीच्या प्रांगणामध्ये ज्योतिबांची सावली सावित्री माऊली आयोजन करण्यात आले होते। या नाटिकामध्ये सावित्री आईच्या भूमिकेत सौ अपूर्वा सोनार, नाटक निर्मिता, लेखिका, दिग्दर्शक, कलावंत जयकुमार चर्जन, शीला चर्जन, अनुरिधा बुरकट, निलेश रस्ते, चित्रा रसे, सचिन करडे, मोनिका मेहरे, राहुल चर्जन, रोशन तडस, शैलेश काळे, वर्षा भुयार, योगेश रायजादे, आशिष पटारे, वृंदा तडस, वैभव निमकर, चेतन आंबडकर, बालकलाकार ज्ञानेश बुरकट, मायरा मेहरे, संगीत संयोजक ॲडव्होकेट दादा टाले यांनी नाटक सादर केले होते। ज्योतिबाची सावली सावित्री माऊली हे 2 अंकी नाटक बघण्यासाठी राळेगाव शहरातील तसेच राळेगाव तालुक्यातील महिला, पुरुष, युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे। तुम्ही असा त्रास करून घेऊ नका, त्याला आपण काहीच करू शकत नाही। ही यांची रूढी परंपरा नाही ज्योतिराव। असं कसं? ही यांची रूढी परंपरा आहे? अरे मुळात तिच्यापेक्षा किती होऊन तिच्या अंगावर खबरदार माझ्या पदराला हात लावण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे। आणि काय म्हणा, मी तुमचा धर्म भ्रष्ट करते? मी तुमचा धर्म भ्रष्ट करीत नाही, माझ्या नवऱ्याच्या आज्ञेचं पालन करते। त्याच्या पावलावर पाऊल ठेवणं, त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करणं म्हणजे माझं पातिव्रत्य आहे। तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करून घ्या, देव तुम्हाला क्षमा करो। दिवसभर चकाट्या पिटत बसतात, हा बाजूला जाता येतात छेडतात। तुम्हाला व्यवहार कळायला लागला? अच्छा, तुम्ही नाव सुद्धा लिहिलं, मुक्ता, बरोबर आहे। तुम्ही सुद्धा गणित केलं, अरे वा, आणि नाव सुद्धा लिहिलं, छान छान। बरं, आपण आता शाळा इथेच थांबवू, हा। उद्या वेळेवर यायचं, हा। तुम्ही लक्ष्मीला आणायचं आणि तुम्ही सुद्धा काकांना आणत चला, त्यांनाही कळायला हवं ना। बरं, या मग आता। छान जमायला लागलं तुम्हाला अगदी, या या या। सावकाश जाग, बापरे, आज खूप उशीर झाला। गेली का मंडळी? अरे हो हो, आबा आत्ताच गेली। छान चाललंय ना तुमचं? अगदी छान। आणि आबा माहितीये, त्यांना बऱ्यापैकी आता यायला लागलं, व्यवहार सुद्धा कळायला लागला, खूप समाधान वाटते बरं। अगं, ज्योती नाही दिसत आहे, गेला तरी कुठे? आबा, आज त्यांच्या मित्राच्या भावाचं लग्न आहे।